न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। सायलेन्सर मॉडिफाय करून कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट आणि इतर दुचाकी वाहनांमुळे नागरिक त्रस्त होत असताना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने अशा वाहन चालकांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे। अवघ्या 3 दिवसात 14,512 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 1,44,92,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। या विशेष मोहिमेदरम्यान 399 मॉडिफाय सायलेन्सर काढून जप्त करण्यात आले। हे सायलेन्सर सार्वजनिकरित्या बुलडोझरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले असून ही कारवाई केवळ तात्पुरती नसून वर्षभर सातत्याने सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केले। दुकानदारांवर सुद्धा गुन्हे दाखल होणार आहेत। सायलेन्सर मॉडिफाय करून विक्री करणारे दुकानदार तसेच बेकायदेशीर सायलेन्सर बसवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। त्यामुळे अशा बेकायदेशीर व्यवसायाला आळा घालण्याचा पोलिसांचा मानस आहे। शाळा कॉलेज परिसरात विशेष लक्ष। शाळा आणि कॉलेज परिसरात कर्कश आवाज करून दहशत निर्माण करणारे रोड रोमिओगिरी करणारे तरुण यांच्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे। प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दामिनी पथक सक्रिय करण्यात आले असून रोड रोमिओंवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे। यासोबतच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे। पोलिसांचा इशारा। याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी सांगितलं आहे की सायलेन्सर मॉडिफाय करणे, कर्कश आवाज करून सार्वजनिक शांतता भंग करणे आणि वाहतूक नियम मोडणे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत। नियम तोडणाऱ्यांवर शून्य सहनशीलतेचे धोरण राबवले जाईल। या कारवाईमुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून येत्या काळात अशा प्रकारांना पूर्णपणे आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। मॉडिफाय करून कर्कश आवाज, फटाके फोडणारे आवाज काढणाऱ्या बाईकवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयात वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात आलेली आहे। ही कारवाई आयुक्तालयातील वाहतूक विभागामार्फत सातत्याने करण्यात येते। 2025मध्ये एकंदर 14,512 अशा दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्यावर 1,44,92,000 इतका दंड आकारण्यात आला। जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याचं हे जर पाहिलं तर 1,852 दुचाकी वाहनांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे आणि 18,53,000 रुपये दंड करण्यात आला। या अशा मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या गाड्या शक्यतो बुलेट आणि 250 सीसीपेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या गाड्या असतात। या गाड्यांवर मागील 3 दिवसामध्ये फक्त दंडात्मक कारवाई न करता ते सायलेन्सर काढून घेण्याची कारवाई करण्यात आली। अशा 399 सायलेन्सर काढून घेण्यात आलेले आहे आणि त्याची निष्कासनाची कारवाई आज रोजी करण्यात येणार आहे। एकंदरीत पुढे शहरवासियांना का आवाहन करण्यात येणार आहे? कारण आपण पाहतो 3 दिवसात जवळपास 400 सायलेन्सर जमा करण्यात आलेले आहेत। पुन्हा एकदा अशा प्रकारे गाड्यांना मॉडिफाय न करण्यासाठी काय तुम्ही एकंदरीत आवाहन कराल? आजकालच्या तरुण पिढीमध्ये अशा प्रकारच्या गाड्या मॉडिफाईड सायलेन्सरच्या कर्कश आवाज करण्याच्या आणि लक्ष वेधून घेण्याचं एक फॅड वाढत आहे, परंतु ते एक विकृती आहे, ती आपली संस्कृती नाही आहे। माझं सर्वांना आव्हान आहे की असं कंपनीने दिलेल्या सायलेन्सरमध्ये अनऑथोराइजरित्या मॉडिफाय करू नका। दिलेले आहेत त्याच सायलेन्सरचा वापर करा। नियमात राहून सर्वांनी पोलिसांना सहकार्य करणं अपेक्षित आहे। परंतु यानंतरही अशाच पद्धतीनं बुलेट्सवर वागत राहिले तर तुमची भूमिका काय असणार आहे? कठोर कारवाई करणार आहात? अगदी बरोबर आहे। यापुढे जर ही कारवाई निरंतर चालू असणार आहे, म्हणजे निरंतर चालू आहे आणि चालू असणार आहे। यापुढेही जर असं आढळत आलं तर यापेक्षाही कठोर कारवाई यावर करण्यात येईल। शहरातील जे दुकानदार आहेत अशा प्रकारचे सायलेन्सर विकतात त्यांना काही नोटीस वगैरे बजावणार आहेत? त्यांनाही अशा प्रकारची नोटीस बजावता येणार आहे, कारण हे सायलेन्सर वापरणं नियमबाह्य आहे। त्यामुळे यांनाही अशा दुकानदारांवरही आम्ही नोटीस बजावणार आहे आणि कारवाई करणार आहे। फक्त सायलेन्सर काढताय की आपण त्यांच्यावरती दंड देखील आकारताय? त्यांच्यावर ज्या मोटार व्हेकल ॲक्टनुसार दंडात्मक कारवाई जी आहे ती कारवाई पण केलेली आहे आणि सायलेन्सर काढून निष्कासनाची कारवाई पण करणार आहे। तर यापूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जे गॅरेज चालक आहेत, मालक आहेत, ते अशा प्रकारचे सायलेन्सर बसवून देत होते त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले होते यापूर्वी। तर तशा प्रकारची कारवाई काय अपेक्षा म्हणजे तुम्ही करणार आहात का काय? हो, अगदी बरोबर। अशी कठोर कारवाई पण यापुढील जर हे प्रकार बंद झाले नाही तर करण्यात येईल। आपण बघतोय की पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक बुलेट जे आहे ते सायलेन्सर मॉडिफाय केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच धर्तीवरती पिंपरी चिंचवड पोलीस जे आहे ते आता ॲक्शन मोडवरती आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 3 दिवसापासून फक्त 3 दिवसामध्ये जे आहे ते 399 सायलेन्सर जे आहेत ते मॉडिफाय केलेले या ठिकाणी काढण्यात आलेले आहे आणि त्याचा जो आहे त्याच्यावरती रोड रोलर चालून
हे सायलेन्सर जे आहे ते नष्ट करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकंदरीतच या ट्रॅफिक डिपार्टमेंटचे जे पोलीस उपायुक्त आहेत विवेक पाटील सर यांनी देखील ज्या बुलेटवरती मोठ्या प्रमाणामध्ये सायलेन्सरवरती कारवाई केली आहे आणि अशाच ठिकाणी कारवाई जी आहे ती कारवाई चालूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि एकंदरीतच आपण बघतोय की वर्षभर ही कारवाई ती जी आहे ती चालू असणार आहे. त्याचबरोबर जे असे मॉडिफाय असणारे जे सायलेन्सर आहेत ते सायलेन्सर जे दुकानदार विक्रेते आहेत ते विक्रेत्यावर देखील गुन्हा दाखल करणार असल्याचं जे आहे ते इशारा त्यांनी या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एकंदरीतच आता या 3 दिवसामध्ये जवळपास 399 सायलेन्सर जे आहे ते या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत. आणि या ठिकाणी जे काही सायलेन्सर आहेत त्यांना नष्ट करण्याचं प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. एकंदरीत आपण बघितलं तर अनेक बुलेटवर जी आहे ती कारवाई करण्यात आलेली आहे. आणि आता यापुढेही ही कारवाई तीव्र करण्याचा इशारा देखील या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र टेसाठी देवा वालके, पिंपरी चिंचवड. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.